माझ्या बाळा, थांब, डोळे पुस आणि शांतपणे माझी ही हाक ऐक. आज तू अत्यंत हताश होऊन, सगळं काही हरवून बसल्यासारखा एका कोपऱ्यात शांत बसला आहेस ना. तुला असं वाटतंय ना की तुझ्या आयुष्यात आता काहीच शिल्लक राहिलेलं नाही. प्रत्येक रस्ता बंद झाला आहे. नाही माझ्या लेकरा, नाही. आज मी स्वतः तुझ्या पाठीवर मायेचा हात ठेवलेला आहे. हा जो संदेश तुझ्यासमोर आलेला आहे ना, हा केवळ एक योगायोग नाही. हा थेट तुझ्यासाठी असलेला माझा दैवी संदेश आहे. आता हा संदेश पूर्ण ऐकायचा की अर्धवटच सोडून पुन्हा त्याच दुःखाच्या अंधारात जायचं, हा निर्णय सर्वस्वी तुझा आहे. पण जर तुझा माझ्यावर थोडासा तरी विश्वास असेल तर आज हा माझा शब्द शेवटपर्यंत ऐक. कारण या संदेशाच्या शेवटच्या भागात मी तुला एक असा मार्ग दाखवणार आहे ज्याने तुझ्या आयुष्यातील दारिद्र्य, अपयश आणि दुःख हे कायमचे नष्ट होईल. खचून जाऊ नकोस. हा व्हिडिओ पूर्ण ऐक आणि बघ तुझ्या जीवनात कसा चमत्कार घडतो ते. माझ्या लाडक्या लेकरा, तू भूतकाळात काय गमावलंस? कोणी तुझा विश्वासघात केला? कोणी तुला अपमानित केलं? या सगळ्या गोष्टी आता डोक्यातून काढून टाक. जोपर्यंत तू जुन्या जखमा कुरतडत बसशील, तोपर्यंत तुला नवीन आनंदाची जाणीव कशी होणार? मी तुला सांगतोय ना, उठ आणि आता अगदी शून्यापासून नव्याने सुरुवात कर. यश स्वतः चालत तुझ्या पायाशी येणार आहे. हा माझा तुला शब्द आहे. जेव्हा संपूर्ण जग तुझ्या विरुद्ध उभं असतं, जेव्हा तुझे स्वतःचे लोक तुला सोडून जातात, तेव्हा समजून घे की तुझा हा स्वामी तुला आपल्या कडेवर घेण्यासाठी हात पुढे करत आहे. तू स्वतःला कमजोर का समजतोस? तुझ्या प्रत्येक रक्ताच्या थेंबात आणि श्वासात माझी शक्ती सामावलेली आहे. जेव्हा जेव्हा तुला असं वाटेल की तुझ्या अंगातलं बळ आता संपत चाललंय, तेव्हा फक्त डोळे बंद कर आणि श्री स्वामी समर्थ हा मंत्र श्वासाश्वासात भरून घे. तुला जाणवेल की एक अदृश्य शक्ती तुझ्या पाठीशी उभी राहून तुला संकटांशी लढायला बळ देत आहे. तुझ्या मनात येणारी भीती, उद्याची काळजी, पैशाची नड आणि घराबाहेरची अशांतता, या सगळ्या गोष्टींची चिंता तू कशाला करतोस? ज्याने तुला जन्माला घातलं तो तुझा स्वामी अजून जिवंत आहे. मी असताना माझ्या बाळाला कधी उपाशी झोपावं लागलंय का? तुझी परीक्षा मी नक्कीच घेतो, कारण मला तुला शुद्ध सोन्यासारखं चमकवायचं, बनवायचं आहे. पण
पण त्या परीक्षेत तुला कधीही अपयशी होऊ देणार नाही. लोकांच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नकोस. लोक आज नाव ठेवतील, उद्या तुझा जय जयकार करतील. लोकांचा स्वभाव बदलत असतो, पण माझ्या मनातलं तुझ्याबद्दलचं जे प्रेम आहे ते कधीच बदलणार नाही. तू फक्त प्रामाणिकपणे प्रयत्न करत राहा. कर्माची वाट सोडू नकोस. राहिलेली सगळी जबाबदारी माझ्यावर सोडून दे. जे दारं बंद झाले आहे त्याकडे बघून रडण्यापेक्षा मी तुझ्यासाठी जे नवीन मार्ग उघडत आहे तिकडे चालण्यास सुरुवात कर. विश्वास ठेव, तुझ्या आयुष्यातील सुवर्ण काळ आता सुरू होत आहे. माझ्या पाडसा, हा संदेश तू अगदी मनापासून आणि शेवटपर्यंत ऐकलास याचाच अर्थ तुझी नाळ माझ्याशी घट्टपणे जोडली गेलेली आहे. आता डोळ्यातील अश्रू पुसून टाक आणि चेहऱ्यावर एक सुंदर असं हास्य आणून या नवीन प्रवासाला सुरुवात कर. कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहून तुझ्या या नवीन प्रवासाचा पाया रच आणि हा दैवी संदेश तुझ्या माणसांपर्यंत पोहोचव, जेणेकरून त्यांच्याही जीवनात प्रकाश येईल. नेहमी लक्षात ठेव बाळा, भिवू नकोस. मी तुझ्या पाठीशी आहे.